सोलापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस तीव्र झाली आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष आणि गटनेते चेतन नरोटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या असून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केवळ 251 मतांच्या अत्यल्प फरकाने विजय मिळवला होता. या निकालामुळे पक्षात असंतोष वाढला असून नेतृत्वाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाकोते यांनी सांगितले की चेतन नरोटे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. दरम्यान काँग्रेसने नुकतेच महापालिकेत स्वतंत्र गट स्थापना केला असून चेतन नरोटे यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जे आतमध्ये खतखत आहे ते मी उघडपणे बोलतो. लोक एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटीत खतखत बाहेर का आली नाही? काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले? माझी मी राजीनामा देतो. आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक. त्यांनी जर आमचं ऐकलं नाही आम्ही राजीनामा देऊन घरात बसतो. हे त्याला वेळ नाही ना. आता 15 ऑगस्ट असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, यावेळी वेळेवर होईना झाल्यात. पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे, 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे. महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची, सेवादलची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू, आणि झेंडावंदन व्हायचं. ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होत नाही. असो आता आम्हाला कसं जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी करून देखील जर का पक्षश्रेष्ठी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका काय असेल? माझी मी राजीनामा देतो. आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक. त्यांनी जर आमचं ऐकलं नाही आम्ही राजीनामा देऊन घरात बसतो. याचे जेवण काय करायचं? आम्ही तेवढंच करतो. त्याची मागणी तुम्ही खासदार प्रणिते असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील यांच्याकडे केली आहे का? केलं ना, सांगितलं ना, मागणी केली आहे. मागणी केल्यामुळे बघूयात म्हणतो आता येणार आहे. तर मी प्रणितीताईंशी काय बोललो नाही या संदर्भात. मी शिंदे साहेबांशी बोललो नाही. कम्युनिकेशन झालं नाही माझं. झालं नाही का जमत नाही? नाही बोलतो ना. असं कसं न जमायचं कारण काय? मग 26 तारखेला का निघून आलं? 26 तारखेला का निघून आलं? कुठून? काँग्रेस कमिटी. काँग्रेस कमिटीचा झेंडावंदनाचा टाईम 8:30 वाजता होता. इथं कोणी येऊ दे कोणी जाऊ दे, कारण झेंडावंदन 8:30 वाजता व्हायला पाहिजे ही आजपर्यंत काँग्रेसची परंपरा आहे. असं एकदा आप्पासाहेब ब्रह्मनाळकर यांनी देखील एक नेता मोठा येणार होता, पण वेळेवरती तो झेंडावंदन झाला याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याच्यानंतर मला 3 ठिकाणी जायचे होते. माझे देखील टाईम ठरलं होतं आणि तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम 8:30 त्यांनी नंतर 9ला डिक्लेअर केला. प्रणितीताई थोड्या कामात होत्या, त्यांना यायला वेळ झाला, त्याच्यामुळे झेंडावंदन उशिरा झाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an